नमस्कार श्रोतेहो, श्रीराम समर्थ। आज आपण हरिविजय ग्रंथाचा 21वा अध्याय बघणार आहोत। 20व्या अध्याय आपण पाहिला। 20वा हा ज्ञानी लोकांकरता 20वा आहे असं त्यांनी म्हटलं। त्यात कृष्णाला सांदीपनी ऋषी ब्रह्मज्ञान सांगतायत, जो स्वतःच हे ब्रह्मांड उलथीपालथ करू शकतोय, उत्पत्ती स्थिती लय, त्यालाच ते ब्रह्मज्ञान देत आहेत, असा तो अध्याय होता। अत्यंत अवघड होता। माझ्यापर्यंत मी त्यात श्रीधर कवींनी सांगितलेल्या ओव्या फक्त सांगायचा प्रयत्न केला। आता पुढच्या अध्यायात असं आहे की कृष्ण परत आलाय गुरुगृही राहून ज्ञान संपादन करून, पण तो इकडे मथुरेत आला आणि त्याच्या डोळ्यासमोर गोकुळ दिसायला लागलं। आता ह्या अध्यायात काय घडतं ते आपण बघूया। आपण ओव्या वाचूया आपल्या प्रथेप्रमाणे। श्री गणेशाय नमः। जय जय पुराण पुरुषा दिगंबरा, अवयवरहिता निर्विकारा, मायातीता अगोचरा, वेदसारा श्रीवल्लभा, तुची जगदानंद मूळकंद उपाधिरहिता भेद, सच्चिदानंद नामे शब्द हाही राहे अलीकडे, जैसा पुष्करी सतेज मित्र, तेथे निलमान राहे अनुसाहे अणुमात्र, तैसे ज्ञान राहिले साचर, तुझा निर्धार करू जाता, जैसा वसुधा मरांचा व्यवहारा, प्रवेश नव्हे अति क्षुद्रा, तैसा तर्क होय माघारा, मार्ग पुढे न सुचेची, मृगेंद्र देखताची जाण, जैसा देह ठेवी वारण, तैसा अहंकृती जायवरून ब्रह्मानंद सागरी, चंडावशा पुढे खद्योत जाण, तेवी बुद्धीचे शहाणपण, अंबुनिधी माझी जैसे लवण, तैसे मन होऊन जाय। कृष्णाचं वर्णन आणि स्तुतीने अध्यायाची सुरुवात आहे। इथे ते अशा अर्थी म्हणतायत की जो तुझा उपाधी रहित आहे, सच्चिदानंद आहे, पण त्याला मिळवायचे जी व्यक्ती प्रयत्न करते ना, त्याच्याकरता ते सच्चिदानंद नावही अलीकडेच राहून जातं। खरं सांगायचं तर एकदा तुम्ही त्याच्या चरणाशी पोचलात तर तुमचं सगळं ज्ञानही तिथंच राहतं। किती तुम्ही निर्धार केलात तरी तुमचा तर्क अजिबात चालत नाही, त्याला मागे फिरायला लागतं। तर्काला तिथे जागाच नाही परमेश्वराशी तुमचं मन जोडलं तर। जसं म्हणजे ब्राह्मणांच्या देवारात शूद्राला प्रवेश नाही, तसा तुम्ही कृष्णाशी एकरूप व्हायला गेलात की तर्काला जागाच नाही तिकडे। किंवा सूर्यापुढे जसा काजवा, तसं तुमच्या बुद्धीचं शहाणपण त्या अनुभूतीपुढे असतं। बुद्धी काही कामच करत नाही, जे घडतं ते बुद्धीच्या पलीकडचं सगळं। जसं समुद्रात मीठ मिसळून जातं ना, तसं मन त्याचं होऊन जातं, मन त्याच्यात विरघळून जातं, अशी अवस्था आहे ते। पण तो स्वतः कसा आहे तर निर्विकार चित समुद्र असा आहे। पण असो, तोच आपल्या गुरूंकडून सांदीपनींकडून हे सगळं ब्रह्मज्ञान घेऊन आला, गोकुळात परतला, मथुरेत परतला क्षमस्व, आणि त्याच्या डोळ्यासमोर त्याला गोकुळच दिसायला लागलं। त्याला कळलं की तिथे गोकुळात नंद यशोदेपासून सगळेच गोकुळवासी आहेत, ते फक्त त्याच्या प्राप्तीकरता दिवस रात्र उतावळे आहेत मनाने। त्यांच्या मनात देह बुद्धी चित्त अहंकार सगळ्यात फक्त कृष्ण भरलेला आहे। तिथेच्या गोकुळीच्या जेवढ्या ज्या गवळणी होत्या, ज्यांच्याबरोबर राज केला कृष्णाने, त्यावेळीच त्या एकरूप झाल्या होत्या, आपल्याला माहीत आहे। त्या फक्त श्रीकृष्ण लीला आठवायच्या, सद्गदित व्हायच्या, कारण आता त्यांना प्रत्यक्ष त्याचं सगुण रूप दिसत नाही ना, हे त्यांचं दुःख आहे। जे रूप त्यांनी पाहिलं, 8 वर्ष खेळवलं, म्हणजे त्याला कडेवर घेतलं, त्याला भरवलं, त्याच्या खोड्या सहन केल्या, त्याच्या लटक्या तक्रारी केल्या, तक्रारीच्या निमित्ताने रोज त्याला बघायला येत होत्या, हे सगळं जे गोडवा होता ह्या सगळ्या नात्यात, तो आता अनुभवता येत नव्हता, म्हणून त्यांच्या डोळ्यातनं अश्रू वाहत होते। हे दिसतंय बरं का कृष्णाला इकडे, आणि सतत त्यांना सगळ्या दशदिशा उदास वाटतायत। विलास भोग नकोय, काही भोग म्हणजे त्यांना रोग वाटायला लागला, अंगाला चंदन लावलं तर आग झाले असं वाटायला लागलं, नंतर फुलांचे हार बघितले की त्यांना सापासारखे वाटायला लागले, रात्री चंद्र उगवला की त्या म्हणतात रात्री सूर्य कसा उगवला, म्हणजे त्याचा चंद्राचा दाहही त्यांना सहन होत नव्हता, इतक्या त्याच्या भेटीकरता आतुर आणि विव्हळ झाल्या। अशाच त्या जगतायत रोज। प्रत्येक ग्रासाला घासाला त्या कृष्ण आठवत आहेत, पाणी प्यायला घेतलं तरी त्यात कृष्ण दिसतोय। थोडक्यात काय, सगळे गोकुळीची जी माणसं आहेत ती कृष्णाच्या चरणी मन ठेवून सत्कर्माचरण करत निरभिमान असं आयुष्य जगतायत। कृष्णाने हे पाहिलं आणि त्याला हे कळलं की ह्या सगळ्या लोकांना हे माहित आहे की कृष्ण प्राप्ती विण करीती कर्म, तरी तोची तयासी पडला भ्रम, आम्ही कर्म करते हा परम अभिमान वाती, जर कृष्ण प्राप्तीशिवाय कुठलंही कर्म केलं तर तो भ्रम आहे, कारण त्यात अभिमान आहे तुम्ही केला असा। किंवा म्हणजे अशा सगळ्या गोष्टी की कृष्ण प्राप्तीने तुम्हाला कृष्ण मिळवायचा नसेल
तर तुम्ही किती दान केलं तर ते म्हणजे उकिरड्यावर बीज टाकल्यासारखं आहे किंवा अग्नीत मोती टाकून दिल्यासारखं आहे. तुम्ही कृष्ण प्राप्तीवरून पठण केलं तर सगळा वृद्धाश्रम आहे फुकट गेलेला. नंतर गाणं केलं तर ते म्हणजे अरण्यातलं गायींचं ओरडणं होतं. हरिप्राप्तीचा भाव पाहिजे. ते जे जे तुम्ही कृत्य कराल ते त्याला मिळवण्याकरता पाहिजे. तसं नसेल तर ते सगळं अळणी आणि निरस आहे जीवन. जर तुम्ही मोठमोठे यज्ञ करताय पण तुमच्या हृदयात त्याच्या प्राप्तीचा भाव नसेल तर म्हणजे थोडक्यात आपले डोळे धुळाने भरून घेणं आहे. कृष्णप्राप्तीशिवाय अनुष्ठान केलं तर ते म्हणजे सोंग नटाचं आहे. हे तर आत्ताच्या चाललेल्या परिस्थितीवरून आपल्याला खूप पटतं. बघा कुठे कुठे जाऊन हा यज्ञ, तो याग, भागवत कथा, हरिकथा, रामकथा, 5 स्टार हॉटेल स्टे, सगळ्या तुम्हाला सुविधा. एक अर्थार्जनाचं साधनच झालंय. जसं देवळातल्या कुठल्या उत्सवात पूर्वी असावं मोठाले उत्सव केले की तर. पण प्रत्यक्षात जो माणूस जातो तिथे तो प्रत्येक इतका भाविक असतो का की तिथेच नैमिषारण्यातच का भागवत ऐकायचं. त्याचं कारण हृदयापासून समजून तिथे गेल्यावर मला हरी प्राप्त होणार आहे म्हणून तिथे जायचं आहे. माझ्या पुण्या मुंबईत नाही का अशा भावना घेऊन त्यातले किती लोक जातात. 500 लोक सगळ्या सीट भरतात, हजारो रुपये देतात. परत आल्यावर त्यांची नेहमीची कर्म तशीच पापपुण्य मिश्रित सुरू होतात नाही का. सो त्याला त्यांनी म्हटलंय सोंग आहे कुठलंही हरिप्राप्तीनं अनुष्ठान. आणि श्रीधरकवी सांगतात की अशा प्रकारचं कुठलंही वर्तन गोकुळातले लोक करत नव्हते. त्यांच्या हृदयात पूर्ण ऋषिकेश भरलेला होता. आता या गोपी मथुरेला जर गोरस विकायला गेल्या की आता त्यांची अवस्था अशी होती की त्यांचं संपूर्ण कृष्णमय मन शरीर होतं. त्यामुळे त्या विकायला बाजारात बसल्या आणि दही दूध घ्या म्हणल्या की त्यांच्या मुखात हरिनामच येत होतं. त्यामुळे त्या दूध घ्या म्हणायच्या ऐवजी त्या म्हणायच्या गोविंद घ्या. दही घ्या म्हणायच्या ऐवजी दामोदर घ्या म्हणायच्या. आणि दही घ्या म्हणताना त्यांना आठवायचं की दह्याच्या कारणाने दही दूध चोरतो म्हणून त्याच्या आईने कसं उखळीला बांधलं होतं ते त्यांना आठवायचं. आणि त्यामुळे दावे बांधिले उदरी जया म्हणूनही दामोदर नामतया, उदराला बांधलं ना. सो तो दामोदर घ्या. दह्याचा हंडा विकताना म्हणायच्या दामोदर घ्या. मथुरेच्या सगळ्या ज्या बायका होत्या गवळणीच होत्या पण त्यांची प्रपंच दृष्टी होती त्यामुळे त्यांना कुठे जगजेठी दिसत नव्हता. मग त्या यांना सारख्या म्हणायचे की काय तुम्ही चुकीचं बोलताय, तुम्ही दही दूध विकायला आलात आणि ते कृष्ण घ्या आणि गोविंद घ्या काय, तो कसा घेता येईल, तो मावेलच कशा तुमच्या ह्या घटात. मग सगळ्या नव अवतार जे झाले 10 पैकी दशावतारातले जे पहिले जेवढे अवतार झाले कृष्णाच्या आधीचे म्हणजे 8 तर क्षमस्व 7 तर त्याच्याबद्दल त्या बोलतात की म्हणे जो ज्याने दाढेवर पृथ्वी धरली किंवा जो कुर्मवून त्यांनी आधार दिला पर्वताला किंवा प्रल्हादाच्या रक्षणाकरता हिरण्यकश्यपूचा पोट फाडलं असा सगळा तो तुमच्या मडक्यात कसा राहिलो. किंवा बळीचा दर्पहरण केला, गर्भहरण केला आणि 2 पावलामध्ये स्वर्ग पृथ्वी पाताळ एकत्र केलं तर तो एवढा मोठा कृष्ण तुमच्या मडक्यात कसा मावेल. तुम्ही काहीतरी चुकीचं सांगतायत. रावणांतक रघुनंदन तुमच्या मडक्यात कसा मावेल. ज्याने नखाग्रावर गोवर्धन धरला असं म्हणता तुम्ही, अघासूर चिरडला तर तुमच्या मटक्यात कसा मावेल. पण त्यांना काय गवळणींच्या दृष्टीने सगळं जीवन त्यांचं कृष्णमय झालं होतं. त्या समाधीस्थ अशा अवस्थेतच होत्या. कृष्णमय ब्रह्मांडात भासायचं त्यांना दुसरं काही दिसतच नव्हतं. पण त्यांनी सतत हे सांगितल्यावर जेव्हा मथुरेतल्या गोपींनी असा प्रश्न केला तेव्हा अचानक त्यांना मडक्यात चक्रपाणी दिसायला लागला. मथुरेतल्या गोपींना त्यांना कळेच ना की हा काय प्रकार झाला. सगळीकडे अचानक जिथे पाहू तिथे कृष्ण कसा दिसू लागला. त्यांना दिसत नव्हता ना आधी पण तो दिसायला लागला. हे बघितल्यावर चकित त्या झाल्या. पण श्रीधर कवी म्हणतात होऊ नका चकित, कारण तुम्हाला माहितीये का भक्तवचना पडता व्यंग तेथे अंगी ओढवे श्रीरंग जो क्षीराब्धी हृदय रत्नरंग जो अभंग सर्वदा. आपल्या भक्ताच्या वचनाला उणेपणा येतोय असं दिसलं तर वाट वाकडी करून तो परमेश्वर त्या भक्ताच्या मुखातून निघालेलं वचन खरं करतो. ते खोटं पडू देत नाही. मग त्याला उदाहरणं देताना ते म्हणतात वाल्मिकींनी जे भाष्य केलं ते रामाने तसंच्या तसं वर्तन करून दाखवलं. 60,000 वर्षानंतर वाल्मिकी जो भक्त झाला, रामनाम घेतलं ना त्याने अखंड किती वर्ष वारुळ चढेपर्यंत, मग त्याचं भाष्य खरं करायला हवं. तसं राम वागला 60,000 वर्षानंतर. सगळं ह्याने इंद्रजितांनी नागपाशी बांधलं ते सुद्धा रामाने आपल्या भक्ताचं वचन खरं करण्याकरता केलं.
तसाच इथे पण तो पावला ह्या सगळ्या गोकुळातल्या गवळणींना, आणि सगळं त्यांचं ते विकलं गेलं गोरस, आणि त्या गोकुळाला निघाल्या. बरं, त्या घरी आल्या की तरी काय करत होत्या? 24 तास त्यांच्या चित्तात हरीच होता. मग त्या कशा जगत होत्या हे सगळं अनुभवतोय बरं का कृष्ण. त्या जगत कशा होत्या? ताक घुसळतायत, त्यांना तिथं कृष्ण दिसतोय. आपण घुसळतो हेच विसरतो. आपण गाणं ऐकलं गेल्या वेळेला, राधे विणते मंथन चाले, नवल बघाया नवनीता आले, ध्यानात येचे उघडी डोळे, दृष्टीपुढे ती देवकी नंदन. तिच्या डोळ्यासमोर तोच आहे. इकडे लोणी आलं पण घुसळता घुसळता. तशा प्रकारे या सगळ्या गोपींचं रोजचं जीवनच तसं होऊन गेलं कृष्णमय. त्या घास घ्यायला लागल्या, तोंडात त्यात कृष्ण दिसतोय. पाणी प्यायचं ठरवलं, त्यात कृष्ण दिसतोय. जिथे बघाल ते त्यांना कृष्णाचे गुण आठवूनच त्या जगतात. यशोदा सुद्धा मंथन करते तर सगळं कृष्णाच्या विचारांनी, प्रेमाने तिचं मन भरून गेलेलं आहे, सद्गतीत झालेलं आहे. थोडक्यात काय, त्यांचं जीवन पूर्ण कृष्णमय. असं झालं की कृष्णाच्या मनात आलं, हे मी बघतोय खरं, ते अगदी मलाच मिळालेले आहेत नक्की, प्रश्नच नाही, पण त्या सगुणात अडकले. आणि हा तर मुक्तीचा क्षण नाहीये, किंवा त्यांना जर मोक्ष किंवा मुक्ती मिळवून द्यायची असेल तर त्या फक्त सगुणात अडकून चालणार नाहीत. दासबोधात एक ओवी आहे, सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. प्रत्येकाने निर्गुणच गाठायचा प्रयत्न करायचा आहे. तो निर्विकार, निर्गुण, निराकार परमेश्वर प्राप्त. पण त्या मोक्ष प्राप्ती करता आपल्याला सगुणाचा आधार घ्यायला लागतो. कारण इथं आहे कृष्ण, या बाजूला मोकळी जागा आहे. आता मी बसले कुठे, तर मला वाटलं पाहिजे इथेच बाजूला बसलाय कृष्ण, इथेच राम बसलाय, पण असं बसलाय वाटून पटतं का नाही. पण जर समोर मंदिरात मूर्ती असली तर निदान इथं कृष्ण आहे हा भाव तयार होतो. अशा प्रकारे ह्यांच्या हृदयात सगळं सगुण आहे ना, तर ह्या गोपींना मोक्ष नाही, मला एवढ्या माझ्यात मिसळल्या तरी मग काय करायला हवं. म्हणून मग कृष्णाच्या मनात आलं. त्यांनी ना उद्धवाला बोलून घेतलं. मला म्हणे तुझ्याशी गप्पा मारायच्या, जरा ये ना खास बोलायला. आला उद्धव. तो मुळात चतुर आहे, प्रेमळ आहे, उदार आहे, आणि कृष्णाचा इतका आवडता भक्त आहे की कृष्णाला त्याच्याशिवाय जराही चैन पडत नाही. त्याने बोलावलं आणि उद्धवाला सांगितलं की जरा गोकुळाला जा, त्या सगळ्या गोपिकांना भेट आणि त्यांना निर्वाण ज्ञानाचा बोध दे. कृष्णाची आज्ञा अशी झाली, हरी म्हणे उद्धवा ऐकावे, आपण गोकुळाप्रती जावे, गोपिकांप्रती बोधावे, निर्वाण ज्ञान गम्य दे. माझे म्हणे आई वडील तिथे आहेत ना, ते पण कंठात प्राण आणून माझी वाट बघतायत, पण मी तिथे तर जाणार नाहीये. तेव्हा त्यांना ते ज्ञान मिळालं की ते त्यांच्यातलं ते दुःख आहे माझ्या विरहाचं, ते आपोआप नाहीच होईल, आणि त्यांना क्षणोक्षणी फक्त आनंदाचाच प्रत्यय येईल. कारण त्या आनंदमय कोशात जगायला लागते. त्याकरता तुला जाणं गरजेचं आहे. तो म्हणतो की आई वडील तर माझ्या विचारात झुरतायत, माझी वाट बघतायत, सगळ्या गोपिका आहेत त्या जणू प्रियकराची वाट बघावी तशी माझी वाट बघतायत, सद्भाविका त्या सगुणात अडकल्यात म्हणे. ओवी आहे, माझे गोकुळीचे घडी, ज्यांची निरसली साकळी, मी ते त्यांची अडचण सगळ्यांची सोडली, माझी त्यावरी बहुत आवडी, अगदी म्हणजे गाय आणि वासरासारखे, पण त्यासी मी सांडून आलो सकाळी का, मागे दुःखी झाल्या गोपिका. त्यांचं ते दुःखाला पारच नाहीये. आता पाहिलं नाहीस का, तुला कळलं नाही का म्हणे, अक्रूर येत होता तर त्याला म्हणजे त्या परतच जात नव्हत्या, किती सांगितलं तरी त्याच्या रथापुढे येऊन प्राण देत होत्या, मूर्छान पडत होत्या. अक्रूराला म्हणाल्या, तू क्रूर आहेस, तुझं कोणी नाव अक्रूर ठेवलं, तू त्याचं आमच्या सगळ्यांच्या हत्या घेऊन चाललायस, आता आम्ही इथे प्राण टाकले ना तर तुझ्यावर हत्येचा पाप पडणार आहे. अशा प्रकारे म्हणजे वर्णन करताच येणार नाही. उद्धवा, असं त्या गोपींचं सगळ्या माझ्यावर प्रेम आहे. पण त्यामुळेच असं बोलता बोलता कृष्णाचा कंठ अगदी सद्गतीत झाला. त्यांनी उद्धवाला गळामिठी घातली आणि तो रडायला लागला. जो परमपिता परमेश्वर, जो खरा निर्गुण निराकार आहे, जो गीतेत असं वचन सांगतो की मी कशातच नाही आहे, सगळ्या घटात मी आहे, पण मी वेगळेपणी आहे त्याशिवाय, आणि मी ह्यात कुठेही गुंतलेलो नाही, असं सांगणारा तो कृष्ण मानव देह धारण केल्यानंतर उद्धवाच्या आपल्या जवळच्या मित्राच्या गळ्यात मिठी मारून रडतोय ह्या गोपींच्या सगळ्यांच्याच आठवणी गोकुळातल्या. त्यामुळे तो म्हणतो, उद्धवा तू आता वेगे जाय, त्यांची दृढभक्ती कैसी ते पाहे, तू आधी त्यांची तपास पण परीक्षा घे दृढभक्तीची.
जे धरिती सदा माझी सोये मी स्वप्नीही न विसंबे तयासी. जे ज्या माझ्यात करतात जगतायत हे तुला कळल्यावर हा विश्वास दे की मी स्वप्नात पण त्यांना विसरणार नाही, मी त्यांच्याबरोबर आहेच. आणि ते विसरले तरी जे माझं न विसरती सर्वथा मी अखंड भोवे त्यांच्या भोवता, विसरो न विसरत मी त्यांच्याकरताच आहे. कारण मत्स्यकुर्मापासून जेवढे मी अवतार घेतले ते भक्तांकरताच घेतलेत. उद्धवा त्यांची भक्ती पडली सगुणी, वियोगे प्राण त्यागी ती कामिनी. त्यांची संपूर्ण ज्ञान उपदेशुनी ब्रह्मवादिनी कराव्या. त्यांची सगुणात भक्ती असल्यामुळे विरहाने त्या प्राण त्यागायला निघाल्या. तू त्यांना सगुणात त्या भक्तीतून निर्गुणाकडे आण आणि हे करायला त्यांना ब्रह्मवादिनी बनव, म्हणजे ब्रह्मज्ञानी बनव, आणि त्याकरता तू गोकुळात जा, अशी आज्ञा कृष्णाने केली. उद्धव आज्ञापालन करणारा, त्यामुळे तो आता गोकुळाला जायला निघतोय. कृष्णाने आज्ञा केली उद्धवाला, आणि नुसती आज्ञा करूनच नाही राहिला, त्याने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. त्याला म्हटलं, आधीच तू देवगुरूकडून ज्ञान प्राप्त केलेलं आहेस, तुला संपूर्ण ज्ञान आहे आणि माझी त्याच्यावर कृपादृष्टी आहे. तुझं आता एकच काम आहे की नंद यशोदेसकट सगळ्या गोपाळवासियांना, गोकुळवासियांना तू हे निर्गुण निराकार ब्रह्माचं ज्ञान प्राप्त करून दे. कारण ते सगळे आता सगुणात गुंतलेत, त्यामुळे ते माझ्यापर्यंत नाही पोचू शकणार, फक्त सगुणात आहेत तोवर. आता हरीची आज्ञा मानून उद्धव ताबडतोब निघाला. आता उद्धव गोकुळाला चाललाय. श्रीधर कवी म्हणतात, हे म्हणजे तर असं आहे की वाराणसी एखादं नगर खूप सुंदर आहे आणि त्यात तिथे अजून गंगा पोचली, तसं आता हा उद्धव एवढा परमभक्त, आणि इकडे तर काय भक्तीचा पूरच आहे ह्या गोकुळात. त्यामुळे तिथे उद्धव चाललाय म्हणजे काय आहे, आता इतका सुंदर रस चढेल या कथेला. ते म्हणतात, तैसा ओढवेला आता रस, उद्धव आवडता श्रीकृष्णास, विशेष बोधू चालेला गोपिकास, तो सुरस रस अवधारा, असं ते सांगतात. त्याचा रथ वेगाने निघाला. गोकुळाच्या जवळ आला. गोकुळाच्या जवळ आला तसं त्यांनी पाहिलं की गायी, संध्याकाळ झालेली आहे, गायी परततायत घरी, आणि त्यांच्याबरोबर जे गोपाळ आहेत ते पण म्हणजे अगदी वेदाज्ञेने वागावं तसे वागतायत. त्या गायी आहेत त्या कृष्णाने लावलेल्या सवयीप्रमाणे सगळ्या शांतपणे पुढे चालतायत, मागावने गोप चालतायत, आणि जातानाही सगळे फक्त कृष्णाचंच गायन करतायत, कृष्णाच्या लीलाबद्दलच बोलतायत. त्यांच्यातला एक कृष्ण झालाय, डोक्यात मोरपीस कोवलाय, आणि त्याच्या भोवती सगळे गोपाळ मेळा करून जमलेत. तर ते कृष्ण जो झाला त्याच्याकडे बघत राहावं असं वाटलं उद्धवाला. कारण का, त्या गायीच्या गोखुरातनं जी माती आहे ती माती उधळली आणि ती त्याच्या तोंडावर वगैरे लागलेली आहे. मातीने जणू तो भरभटलाय. आणि तेव्हा ह्या श्रीधर कवींना उपमा देताना त्यांचा पांडुरंग आठवला की पंढरीत नाही का भीमा तटाकी पांडुरंग, आणि त्याला अजून बुक्का उधळतात, काळी मूर्ती आहे आणि बुक्का उधळतात नाही का, तो जसा रंग मिसळला तसा हा एक कोळी गोपाळ त्यांनी कृष्णाचा वेश घेतला, सावळ्या रंगाचा असेल, आणि त्याच्यावर अजून गायींच्या पायातनं उडलेली धूळ. आणि उद्धव पण रथ त्यांनी थांबवलाच आपला, आणि तो पायी चालायला लागला. त्यामुळे त्याच्याही अंगावर हे धूळ उडली, गायींच्या गोखुरातून उडलेली. तर तो म्हणतो, इतकं पुण्य कुठून मिळणार, गोरचे स्नान झालं मला, असं त्याचा भाव झाला. तो एकदम भावातीत झाला. बघतो की हे सगळेच जण कसे कृष्णमय झालेले आहेत. इथलं तर मला वाटतं तृणपाषाण पण भाग्यवान असतील असं त्याच्या मनात येतं. धन्य धन्य ते, धन्य धन्य या जनांचे दैव, अद्भुत पुण्य आचरले. धन्य वृंदावनी ते तृणपाषाण लागले ते कृष्णचरण, जन्म सार्थक परिपूर्ण केलं याची लोकांनी, असं म्हणता म्हणता गोकुळात तो आणि त्याचा रथ प्रवेशला. राजमार्गावरून तो चाललाय. बघतो तर घरात, कारण आता गायी परत आल्या की नाही, त्याच्याच बरोबरीने गायी गावात शिरल्या, आपापल्या घरात शिरल्या. तर त्या जरून आल्या दिवसभर की पहिलं रात संध्याकाळी काय सुरू व्हायचं, परत गोरस काढणं, दूध काढणं, हे काम असायचं. तर तो प्रत्येक घराघरात बघतोय की ज्या गवळणी दूध काढायला जातात त्या पण सतत कृष्ण रूपातच बुडलेल्या आहेत. सगळं अद्भुत असं वातावरण त्याला बघायला मिळालं की एक आहे ती गायीचं दूध काढायला तिथे गेली, कृष्णाचं तोंडातनं वर्णन नाही आलं तर गायीला पानच फुटत नाही, ती हातही लावू देत नाही. जेव्हा ती कृष्णलीला गायला लागते तेव्हा ती आचळाला हात लावू देते. दुसरी एक गाय आहे ती म्हणे मुरलीचा स्वर ऐकल्याशिवाय धार काढूच देत नाहीये, त्यामुळे कुणाला तरी मुरली वाजवायला लागते.
हे सगळं चित्र बघत तो मनात सारखा एक धन्य 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 हे गोकुळ, धन्य इथले तृणपाषाण, धन्य इथलं गवत, धन्य इथल्या गाई, सगळ्या गोकुळाचं अख्खं धन्य असं म्हणत म्हणत मनात फक्त तेवढाच विचार घेत तो बघता बघता नंदाच्या दारात येऊन पोचला सुद्धा. नंदाने त्याला पाहिलं, स्वागत केलं, आत आणून बसवलं. यशोदाही आली. नंदानी असंच म्हणजे एक उपेक्षेने म्हटलं की कृष्ण आता इथे नाहीये, तरी तू का बरं आलायस असं. कृष्ण तर इथे खूप खूप पराक्रम करून गेला, पण तिकडे काय केलं आम्हाला कळायला मार्गच नाही. तर उद्धव म्हणाला तेच सगळं सांगायला आलोय. आणि मग उद्धवानी अगदी सद्गदित होऊन गेल्या दिवसापासून जे जे पुरुषार्थ कृष्णाने केले ते सगळे सांगितले. ते ऐकून अगदी तटस्थ झाले दोघं जण, नंद यशोदा. आणि मग त्या भावात ती आई गेली यशोदा. आणि तिला असं वाटलं हा उद्धव म्हणजे काय कृष्णच आलाय जणू, त्याच्या इथनं आलाय ना तो. ती त्याला हाताला धरून आपल्या अख्ख्या घरभर फिरवत होती आणि दाखवत होती, बघ आमचं घर कसं शून्य दिसतंय कृष्णाशिवाय, बघ इकडे, बघ इथे जन्मला तो. असं करून ती जागा दाखवते, इथे जन्मला माझा कृष्ण, हा बघ हा पाळणा आहे, ह्याच्यात मी त्याला निजवला, हे बघ हे नाणीघर आहे, इथे मी त्याला न्यायला घातलं, हा बघ मंचक, ह्याच्यावर तो पवडायचा, हे इकडे बघ हा डोलारा आहे, हा बघ झोपाळ आहे, त्याच्यावर तो झोके घ्यायचा, ही मोराची पिसं बघ मी सांभाळून ठेवले, ती कृष्ण रोज लावायचा, तो रोज वनात जाताना ताज्या वनमाळा घालायचा ना, त्याचा बघ अजून सुद्धा सुवास घरभर पसरलाय. फक्त कृष्ण नाही, ही बघ कृष्णाची घोंगडी, हा बघ त्याचा पावा, हे बघ गुंजांचे हार, लाल लाल चकचकीत गुंजा, त्याचे बघ कृष्णाने गळ्यात घातलेले हार, त्याची बाळलेणी बघ किती छान आहेत. असं ती एक उद्धवाला दाखवते अशी भरभरून. आपण कसं अगदी नवीन बाळ झाल्यावर त्याचे कपडे असतात, दागिने येणाऱ्याला बघायलाही आवडतात आणि आईला ते दाखवायलाही खूप आवडतात. तसं तिचं झालंय. तिला अजून तो बाळ कृष्ण तोच तिच्या डोळ्यासमोर आहे. आणि मग स्वतःला ती दोष लावायला लागते उद्धवाच्या पुढ्यात की अरे काय करणार, तो एवढा मोठा आणि मी त्याला तर माती खाल्ली म्हणून मारलं माझ्या हाताने, जळले कसे नाहीत माझे अजून हात, त्याचं कृष्णा तुझं मी रूप ओळखलंच नाही म्हणून तू रुसलास का माझ्यावर. असं ती एकीकडे स्वगत पण कृष्णाशी बोलते. मला इथे सगळ्या गोपी आहेत त्यामुळे झिडकारतात हल्ली, त्या म्हणतात तुझ्या पोटी जन्माला आला हा कृष्ण, ज्याला शंकर आणि ब्रह्मदेव सुद्धा भजत असतात, असं असून तू त्याला जाऊ कसं दिलंस, तुझ्यापासून दूर कसं होऊ दिलंस, म्हणजे तू दोषी आहेस असं बाकीच्या गवळणींना वाटत होतं. त्यामुळे मला दोष देत आहेत. उद्धव मग तिची समजूत काढतो आणि म्हणतो तुमचा धन्य भाव आहे, खरं तर तुमच्या घरात क्रीडला तो खेळला इथे कृष्ण, त्याने सगळं कौतुक दाखवलं, किती भाग्यवान आहात तुम्ही, त्याचा विचार करा. असं म्हणता म्हणता मग कृष्णाचे गुण गाता गाता रात्र संपली आणि सकाळ झाली. सकाळी आता उद्धव स्नानाला यमुनेवर जायला निघाला. जाताना परत राजमार्गावरनं जाताना तो बघत होता की सगळ्या घरातनं परत दूध काढायची वेळ झाली. तर बघतात तर जिथे तिथे फक्त हरीचीच गाणी ऐकू येत आहेत. कोणी सडा संभाषण करताय, कोण रांगोळी घालताय, पण सगळं करताना मुखात कृष्णाच्याच लीला आहेत, कृष्णाचंच गाणं आहे. सगळ्या छान नटतायत आणि त्यांच्या दागिन्यांची पण प्रभाशी फाकते, सूर्य उगवतो त्याच्याबरोबर, कारण त्यांना जणू आत्म कृष्ण भेटलेलाच आहे, त्यांच्या हृदयाशीच येतो अशा भावनेत त्या सगळी आभूषणं घालून छान तयार झालेल्या त्या घरोघरी तो बघतो की ताक घुसळत आहेत. सगळ्यांच्या घरातनं डेरे घुमल्याचे आवाज येत आहेत, पण त्याच्याबरोबर कृष्णाची गाणी पण ऐकू येतात. ती गाणी ऐकत ऐकत उद्धव येऊन यमुनेच्या तीरावर पोचला. तिथे पोचला, परत त्याच्या मनात हेच विचार सुरू झाले, ही यमुना किती भाग्यवान, ह्याच्या आजूबाजूचे सगळं झाडं पाषाण सगळे किती भाग्यवान, कारण इथे कृष्ण वावरला, इथे तो बसला, इथे तो खेळला, अख्खा दिवस तर तो तिथेच घालवायचा ना, तर किती भाग्यवान आहेत ही लोक खरं तर, असं तो स्वतःला म्हणतोय. तोवर इकडे गाईचं दूध वगैरे काढून झाल्यावर या सगळ्या गवळणी आहेत त्या निघाल्या यमुनेला पाणी आणायला. आणि नंदाच्या घरावरून चालल्या तर तिथे त्यांनी मोठा रथ पाहिला. रथ पाहिल्यावर त्या दचकल्या, घाबरल्या, अस्वस्थ झाल्या. त्या म्हणाल्या की अरे असाच निर्दय अक्रूराचा रथ आला होता आणि तो आपल्या कृष्णाला घेऊन गेला, आता हा अजून काय समाचार घेऊन आला कोण अशोक, हा नक्की मथुरेतला रथ आहे. असं करत त्या पुढे आल्या. तर त्यांनी यमुना तीरी स्नान करण्याकरता आल्या. तर त्यांनी तिथे उद्धवाला पाहिलं. उद्धव पाहिल्यावर त्यांना तो कृष्णच वाटला, कारण स्नान करून झालं होतं उद्धवाचं. त्यांनी गंधाचे टिळे लावले, पिवळं वस्त्र नेसलाय, अगदी कृष्णासारखाच तो कृष्ण भक्त भासत होता. आणि म्हणून गोपी सगळ्या त्या गवळणी निरखून निरखून त्याला पाहत होत्या.
आणि त्यांनी उद्धव ओळखला. त्यांनी ओळखला आणि ते त्याच्याशी बोलायला लागले. त्याच्या भोवती गोळ्या झाल्या सगळ्या. म्हणजे अगदी नेहमी उदाहरण देतात श्रीधर कवी की चंद्र आणि बाजूला सगळं तारांगण आहे किंवा सूर्य आणि बाजूला त्याची किरण आहेत, तशा त्या सगळ्या बाजूला जमा झाल्या. त्यांच्या डोक्यावर अगदी जड घागर आहे भरलेली पाण्याची, हे पण त्या विसरल्या. त्या देहभानाच विसरल्या आणि ह्याच्याकडे बघत राहिल्या, कृष्ण उपासकाकडे. कोणी त्याचे चरण धरले आणि विचारलं की का पाठवलंय कृष्णाने तुला, का तुलाही त्यांनी आम्हाला सगळ्यांना सांगायला आणलं की गोकुळात राहायचं सोडून आता तुम्ही सगळे मथुरेला राहायला या, असं काही निरोप घेऊन आलायस का तू, का त्यांच्या आईवडिलांचा वृत्तांत काढायला तू आलायस, नाही तर तू आला नसतास, असं तिरकं पण त्या बोलल्या. त्यांची जी अन्योक्ती होती ती ऐकून हा अगदी अक्षरशः उद्धव विवळ झाला. त्या म्हणाला की तू कृष्णाचा हेर आहेस, आमच्या लक्षात आलं, तू आमच्यावर पार्टी घालायला आलायस ना, कारण शठाचा मित्र शठ काय असणार, तुला काय माहिती आम्ही कसे जगतोय, आम्हाला कृष्ण डोळ्यांना दिसत नाहीये. तू पण कृष्णासारखा असल्यामुळे ना, तो जसा कसा अनेक फुलांवर फिरणारा भ्रमर होता ना, तसं तुझं पण चंचल मन दिसतंय बहुतेक. तू ज्याच्याकडनं आलायस ना तिथे तुझं मन बसलेलं असायला हवं होतं, तू इथे आलाच कसा मथुरेहून आम्हाला भेटायला. म्हणजे मला असं वाटतं, एक गवळण म्हणते की मला असं वाटतं की तिथे त्याला कुब्जा मिळाली असं कळलं. तिला तर त्याने एका स्पर्शात इतकं सुंदर केलं म्हणे की आता कृष्णाला कुब्जेचा वेळ लागलाय म्हणून तो आम्हाला विसरला. पण आम्हाला विचारशील ना तर ती कुब्जेची आणि त्याची जोडी म्हणे कसली योग्यच नाही. कुठे कुब्जा आणि कुठे परब्रह्म, हिरा आणि गार म्हणे, असं म्हणजे तुलना करत होत्या त्या. कुठे कावळा आणि कुठे गरुड, अशा प्रकारे निंदा. म्हणजे त्या अशा विथरल्या ह्याला पाहिल्यावर थोडक्यात म्हणजे. आणि जास्त करून कुब्जेचा द्वेष त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत होता. म्हणजे तिची किती निंदा करावी त्या गवळणींनी. त्या म्हणाल्या कसा काय भाळला कृष्ण त्या कुब्जावर, जिथे डोळे पिचके, वाकडी मान, नाक बसलेलं, कोळशाहून काळी कुब्जा, असं. म्हणजे त्यांनी तिला पाहिलेलीच नाही बरं का. पण त्यांना असा राग येतोय ना की तो तिथे राहिलाच कसा, त्या कुब्जेला सुंदर केलं आणि आता तिथेच रमला. मग जसं एक सवती मत्सर असतो की नाही, तसा त्यांच्यात तयार झाला. त्या नावं ठेवायला लागल्या. एक गदगदा हसून म्हणाली की ब्रह्मामुळे उद्भवला ह्याच्या पोटात, मग हा कुब्जेशी एकांत गोष्टी कसा करतो, एवढा तो कोणी मोठा आहे तर. तिने म्हणे खूप तप केलं, दुसरी कोणतंही म्हणाली म्हणून मिळालं. म्हणजे सगळ्या त्या कुब्जेवरच, म्हणजे कुब्जा हा विषय घेऊनच बोलायला लागला. पण त्यांना आतला एक मत्सर तयार झाला होता. अक्रूर म्हणाला, उद्धव म्हणाला की नाही हो, मी तुम्हालाच भेटायला आलेलो आहे. तो आपलं त्याच्यापर्यंत उत्तर द्यायला बघतोय, पण ह्यांना काही ऐकायचंच नाहीये. त्या म्हणतात की अक्रूर आला होता आधी असंच काही बोलून आणि घेऊन गेला. तू आता एवढंच कर की तुम्हाला आमचा श्रीकृष्ण तू आम्हाला भेटव, तरच तुला निर्दोष असं यश प्राप्त होईल. त्याला जाऊन सांग कृष्णाला म्हणे की या सगळ्या गवळणी मेल्या, आता त्या मरण पावलेल्या आहेत, आता मेलेल्या त्यांना बघायला तरी तू ये, असं त्याला जाऊन म्हणे वृत्तांत सांग. पाण्याविण मासा जसा तडफडतो ना, तसा तडफडून तडफडून आमचे प्राण जाणार आहेत. मग प्राण गेलेले बघितल्यावर ये. कोणी म्हणाला त्या गवळणींना जाळून घेतलं स्वतःला, आता ती राख बघायला तरी ये. हरिवियोग वणवात सबळ, ते आता जळतो आम्ही सगळं. उद्धवा तू जलद दयाळ वर्षे आम्हावरी, तू पाणीहून आमच्यावर वर्षाव कर. आमचे निधान ऋषिकेशी, मध्ये अक्रूर आला विवशी. उद्धवा तू पंचाक्षरी होशी, निधान घराची आण. त्या अक्रूर म्हणजे एक विवशी आली होती आणि तू तर म्हणजे तंत्रमंत्र तांत्रिक आहेस त्या म्हणतात. तर तू आता एवढं कर की तुझ्याकडे जी शक्ती आहे त्यांनी तू कृष्णाला आमच्याकडे घेऊन ये. आम्हाला हरीचा वियोग सहन होत नाही. तू आम्हाला परत कृष्ण प्राप्त करून दे, त्याच्याशी आमचं लग्न लावून दे, असं म्हणत ते आपल्या रडतायत. त्यांचं ते सगळं बघून उद्धवाला डोळ्यातनं अखंड पाणी येत आहे. तो मनात म्हणतोय की ह्यांना काय मी येऊन ब्रह्मज्ञान सांगू. मला कृष्णाने आज्ञा केली की यांना ब्रह्मज्ञान सांग. यांना काय ब्रह्मज्ञान सांगणार. ह्या तर इतक्या पोचलेल्या आहेत सगुणाच्या भक्तीत का होईना, पण त्या पूर्ण कृष्णमय झालेल्या आहेत. त्यांच्या भावना इतक्या दाटून येत आहेत. त्यांचं ते दुःख, त्यांचा तो आकांत शोक बघून मला आवरत नाही अश्रू. मी काय त्यांना ब्रह्मज्ञान देऊ. उद्धव अष्टभाव सावरून म्हणे ऐकावं तुम्ही सावधान. कृष्ण दाखवा सत्वर म्हणून, कोण म्हणती तुम्हा माझी.
तुम्ही सारखा मला सगळ्या तुमच्यापैकी कोण म्हणते की मला कृष्ण दाखवा, आता तुम्हीच विचार करा बरं. म्हणून तो आता हळूहळू त्यांचं मन उकलायला सुरुवात करतो. उद्धव त्यांची अवस्था बघून पहिले घट्ट आपले डोळे झाकून घेतो आणि स्वतः कृष्णाचे चरण आठवतो आणि त्याला सांगतो, आता गोपिकांची दिवज्ञान उपदेश तू श्रीरंगा. माझ्याकडे बोलायची शक्तीच संपली. त्यांचं हे सगळं बघितल्यावर मला वाटतच नाही की मी त्यांना काही उपदेश देतो. त्या ठाम आहेत त्यांच्या विचारावर, त्यांना सगुणच कृष्ण हवाय, त्यांना मी कसा उपदेश करू, मला नाही येते असं तो पूर्ण सरेंडर झाला मनाने कृष्णापुढे. आणि मग आपले अष्टभाव सावरून त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केला की तुम्ही ठरवा बरं. गोपीनाथ तो म्हणतो, इंद्रियाचा चाळक कोण आहे, बुद्धीचा प्रेरक कोण आहे, अंतःकरणात आठव देणारा म्हणजे आठवण देणारा तो कोण आहे, तुमच्या नेत्राने कोण दाखवतं हे विश्व, पायाने कोण गमनागमन मी जा ये करतं, कानाने कोण ऐकतं, तो तुम्ही आता शोधायचा. 25 तत्वांचा कोण जाणता, किंवा हे स्थावर आणि जंगम सगळं कोणी निर्माण केलंय आणि ते निर्माण करूनही त्यांच्यापेक्षा वेगळा कोण आहे हा तुम्ही विचार करायला लागला. आता तुमचा स्त्रियांचा देह आहे, पण त्याच्या आत कोण नांदताय, कारण स्त्रियांच्या देहातही तो आहे, पुरुषांच्या, नपुसक सर्वांच्या जागी तो आहे. तो स्थिर कुठे आहे त्याचा तुम्ही शोध घ्या. खूप रांजण भरले समजा तरी सगळ्यात बिंब एकच दिसतं ना चंद्राचं, तसा तो सगळ्यात आहे, पण सगळ्यात असून तो तिथे नाही आहे. तो सूत्र फक्त त्याच्या हातात धरतो पण तो त्यांच्यात मिसळत नाही. असं ऐकल्यानंतर ते सगळे हसायला लागले आणि त्या म्हणाल्या, काय करायचंय तुझं हे कोरडं ज्ञान, नसतेच आम्हाला काहीतरी तू सांगतोयस, आम्ही म्हणे पळत्या पाठी जाणार का, हातचं सोडून पळत्याच्या पाठी लागणार का, प्रत्यक्ष श्यामसुंदर टाकून आम्ही कुठे निर्गुण पाहिला जो म्हणे अचिंत्य अव्यक्त, हे तू सांगायला आलास का मला. आमच्या हातातलं परीस टाकून आम्ही नाही धातू शोधायला जाणार आहोत, आम्हाला सगुण मूर्तीच पाहिजे, सगुण मूर्ती सांडून या निर्गुण वाया का कथीसी, आम्हाला निर्गुणाबद्दल काही सांगू नकोस, आम्हाला ते कळत नाही. उद्धव म्हणतो, तसं नाहीये, तेच तर तुम्हाला ओळखायचं आहे की तो सच ह्या चराचरात भरलेला आहे, सगळीकडे संचलेला आहे, तो तुमच्या हृदयाला पण पूर्ण व्यापून आहे. तो स्वतः विदेही आहे, तो तुमच्यात आहे वाटलं ना तरी तो देह घेऊन नाही आहे, तो विदेही आहे. त्याच्याहून रिता जणू ठाव कुठेच नाहीये ना, तरी सुद्धा तो कशातच नाहीये म्हणे. मायेने वेगवेगळे आकार दिसतात पण तो निराकार आहे, त्याला तुम्ही ओळखायला बघा. मग गोपी म्हणतात की तू काय सांगतोस, जो आमच्याबरोबर रास खेळत होता, आमच्याबरोबर नाचत होता, हातात टिपऱ्या घेऊन, आम्हाला त्या हरीला बघायचं आहे, आम्हाला कोण हवाय तू नीट लक्षात घ्या. मग त्यांनी सगळं कृष्णाचं वर्णन सुरू केलं की जो आमची खोडी काढत होता, ज्याला आईने बांधून ठेवलं तो उखळाला, जो सारखा वरचेवर आमच्या घरात येत होता आणि आपलं रूप दाखवून आम्हाला त्याच्या पाठी जणू आम्ही धावत होतो, तो आम्हाला कृष्ण बघायचा आहे. परत उद्धव समजायला बघतो, सर्व घटामटी निराळ व्यापक नाना उदके परी एक अर्क, म्हणजे सगळ्या घटामटात तो दिसला सूर्य तरी नाना ठिकाणी तो दिसतोय, पण तो खरा वर एकच आहे आकाशात. तसं मातृकात एकच ओंकार आहे अक्षरांमध्ये, तसा तो सर्वव्यापी आहे, त्याला तुम्ही ओळखायला शिका. तुम्हाला खूप भ्रम पडलाय सगुणमूर्तीमुळे, तो तुम्ही पहिला काढा. मग गोपी म्हणतात, तो भ्रम वगैरे तुझ्याकडे ठेव, आम्हाला पिवळं वस्त्र, मस्त रेशमी वस्त्र नेसलेला, गळ्यात वनमाळा रुळतायत गळ्यात त्याच्या, सुंदर सावळं श्रीमुख ज्याचं आहे, ज्याचे डोळे अगदी कमळाप्रमाणे आहेत, तो हातात पावा घेऊन वाजवतोय, यमुनेच्या वाळवंटात लोळतोय, खेळतोय, क्षणाक्षणाला हसतोय, आमच्याकडे बघून डोळे मोडतोय, त्याच्यात आम्ही रमून जातोय, तो हे परब्रह्म रोकडं आम्हाला आणून दाखव. उद्धव म्हणाला, ते तुमच्याच जवळ येतं, तर तुम्ही सांगा ना, मी कुठून तुम्हाला आणून दाखवू. आता जर मृगाच्या नाभीतच कस्तुरी आहे आणि तो बाहेर शोधतोय तर काय करणार. किंवा एखाद्या म्हणे आरशाचं सगळं घरच आरशाचं बनवलं तर अनेक प्रतिबिंब दिसली, खूप दिसली, म्हणून ती तेवढी असतील का, त्यातली एकच आहे वस्तू. म्हणजे समजा एक मध्ये मेणबत्ती किंवा पणती ठेवली आणि इतकं आरशाचं घर आहे, चारी बाजून हजारो पणत्या दिसत आहेत, पण म्हणून ते 1000 आहेत का, ती एकच मुख्य आहे, तिला तुम्ही बघायला बघा. ते आत्मस्वरूप आहे, ते चराचरात भरलेलं आहे, ते तुम्ही बघायला बघा. तो अविनाश आहे, उत्पत्ती स्थिती लय सगळ्या काळी तो आहेच आणि तरी तो कुणाच्यातही नाहीये. त्या म्हणतात, ते नको आम्हाला सांगूस, आम्हाला तो करंगळीवर गोवर्धन घेतलेला, 7 दिवस गोवर्धन घेऊन उभा राहिलेला, 12 गावाग्नी गळेला, तो आम्हाला दाखव.
एका जागी ठाण मांडून तर बासरी वाजवायला लागला की आमच्या चित्तवृत्ती मुरून जायच्या त्याच्यातच. आमची संसार वासना सगळी गळायची आणि कृष्ण मिळायची मात्र असोशी हावरेपणा इच्छा आम्हाला व्हायची. तो कृष्ण आम्हाला दाखव. परत उद्धव समजावतो की शरीरविरहित यादवेंद्र त्याची नाही तर चरण कर. मुरली कोठे वाजवली? उद्धव त्यांना सांगायला जातो की तो शरीर विरहितच आहे, त्याला ओळखा. तो कुठला मुरली वाजवेल? त्याला ना हात ना पाय, त्याला सप्त धातू विरहितच आहे तो, त्याच्याकडे काहीच नाही तर मुरली कुठून वाजवणार? तुम्हाला क्षणिक म्हणजे या विश्वात ना भक्तांकरता अवतार घेऊन क्षणिक माया दाखवायला, लीला दाखवायला त्याने सगुण वेश झाला. तो वेश आहे काळा सावळा जे काही रूप आहे ना ते फक्त मायेने रचलेलं जगडंबर होतं. खरं तर त्याला त्यातलं काहीही ठाऊक नाही. तो निराकारच आहे आणि त्याला तुम्ही ओळखायचं आहे. हेच मी तुम्हाला समजावायला आलोय. म्हणजे तुम्हाला त्याची ओढ लागून तुम्ही विरहात इथे दुःखी होणारच नाही. तुम्हाला कळेल की इथे मी जो श्वास घेतोय माझ्या आजूबाजूला जी 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 गोष्ट आहे त्यात तोच भरलाय, अशी भावना तुमची व्हायला हवी. सगळ्या म्हणतात आम्हाला माहित नाही. ऐके उद्धव ऐक वचन, तू ज्याच्या कृपेनं बोधितोस ज्ञान, ज्याची कृपा घेऊन तुम्हाला ज्ञान देतोस ना, दावी आम्हा एकदा, आम्हाला एकदा तो दाखव काही करून. आम्हाला दुसरं काही नको. ज्याच्या वक्षस्थळावर कौस्तुभमणी आहे, टिळक त्या भाळावर तिलक लावलेला आहे, अत्यंत सुंदर अशी सावळी वेगवेगळी मूर्ती आहे, वृंदावन भवन विलासी, तो आम्हाला दाखव. तू आम्हाला काही करून कृष्ण प्राप्ती कशी होईल त्या सगुणाची त्याचा उपाय सांग. बाकीचं तू आम्हाला बाकीची साधनं तू आम्हाला सांगायला नकोस अजिबातच. तो म्हणाला पण हेच साधन आहे ना, हेच साधन आहे की दृढ धरावे संतांचे चरण, त्यांच्या वचने विश्वास ठेवणं, करावे श्रवण भावार्थे, करिता सारासार विचार, तेणे शुद्ध होय अंतर, आत्मरूप चराचर सहजाची मग दिसत असे. गोपी म्हणाल्या हे तुझं ज्ञान आहे ना ते तू आम्हाला सांगू नकोस. ते बसतात ना ध्यान लावून आणि ऋषीमुनी नग्न फिरत असतात, त्या सगळ्यांना जाऊन तू ते ज्ञान सांग. ते असं आपली टाच लावून गोदद्वाराशी डोळे मिटून योगात जाऊन बसतात ना, अशा सगळ्यांना तू ते नाव सगळं ज्ञान जाऊन सांग. तू ते आम्हाला दाखवू नकोस अजिबात. आम्हाला आमचं सगुण रूपच बघायचं आहे आणि तेच तू आम्हाला आणून दे. आणि मग त्याला उदाहरण द्यायला लागतात की आता तू म्हणतोस ना कस्तुरी कस्तुरी, अरे कस्तुरीचा सुवास दाटला, पण तो सुवास आहे म्हणून ते काही असं आपल्याला कळतं का? जेव्हा तुम्हाला तिथे कस्तुरी दिसेल तेव्हा कळतं की ही कस्तुरी आहे ना. किंवा म्हणे पाणी मुठीत धरायला गेलं तर सगळं घरांगळून जातं, आपल्या हातात येत नाही. गोपी समजत येतं उद्धवाला, पण त्याची जर गार झाली असेल तर आपल्याला हातात धरता येते ना. तैसे सगुण हरीचे रूपडे भक्ताला गेले, तसं रूपच आम्हाला बघायचं आहे. परत उद्धव त्यांना सांगतो, दोघांची प्रश्नोत्तरं चालले आहेत. उद्धव म्हणतो गुरुमुखे जाणावे निर्गुण, सगुणी भजावे आवडी करून, ऐसे गोपी ऐकून धरिले चरण उद्धवाचे. सगळ्यांनी त्याचे पाय धरले की गुरुमुखांनी निर्गुण ऐकायचं पण सगुणाची आवडी ठेवायची, हे तू सांगतोस ना. मग हे तुझं ब्रह्मज्ञान आहे ना ते आम्हाला नको. आम्हाला फक्त आणि फक्त त्यालाच बघायचं आहे. आमच्या डोळ्यासमोर तो हवाय आणि आम्हाला तर आता पूर्ण वाटतंय तू इतका कृष्णाचा जवळचा मित्र आहेस ना, तर आम्हाला तर पूर्ण वाटतंय की तो अक्रूर आला होता ना, अक्रूर ज्याने नेला तो म्हणजे विवशी होता म्हणे, पण तू पंचाक्षरी आहेस म्हणजे तू मांत्रिक आहेस. तेव्हा तू ये, हे सगळं पंचभूतांचा पसारा काय वगैरे आहे तो झाक आणि आम्हाला स्वरूप दाखव त्याचं. उद्धव म्हणतो की स्वरूप हे साक्षात्कारानेच तुम्हाला मिळणार आहे. ते म्हणतात नाही तूच वैद्य आहेस, तू आमचा हा आजार नाहीसा कर आणि त्याला घेऊन आमच्याकडे. म्हणजे जितक्या उद्धव अध्यात्म समजायला जातोय तितकं त्याच्याशी अगदी हुज्जत घालतायत, छान युक्तिवाद करतायत आणि त्या सांगतायत की हे सगळं निर्गुण आहे, ते आम्हाला कळून उपयोग काय आहे. 8 वर्ष ज्याच्याबरोबर आम्ही जगलो, ज्याच्यामुळे आम्ही पूर्ण त्याच्या भक्तीत बुडलो, आमचं संसार वासना नाहीशी झाली, तो आम्हाला प्रत्यक्ष बघायचा आहे. उद्धव सांगतो ते बघायलाच मी अजूनही तुम्हाला एवढंच सांगेन की गुरुला शरण जा, गुरु करा, मग तुम्हाला निर्गुण कळेल आणि तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनात तुम्ही जरूर सगुणाला भजा. असं ऐकल्यावर ह्या सगळ्या गोपींनी त्याचेच पाय धरले. त्या म्हणाल्या मग तूच आमचा गुरु आहेस. ते निर्गुण ब्रह्म आम्हाला कळायला की ज्याच्यामुळे आम्ही इथे आता ज्या अस्वस्थ जगतोय, चंचल जगतोय, कृष्ण मुखात आहे आमच्या अखंड, पण तो नसल्याचं दुःख आहे विराचं, ह्यातून आम्हाला बाहेर काढणारं हे ज्ञान जे तू देतोयस ते आम्ही जगायला बघू, आम्ही तुलाच गुरु मानतो. असं करून त्या सगळ्या त्याच्या पायावर लोळण घेतली आणि त्याला
तू जे सांगशील ते आम्ही मनापासून ऐकू असं म्हणून म्हणे त्या रोज श्रवण करायला लागल्या. उद्धवाच्या मुखे ब्रह्मज्ञान गोपी करीती नित्य श्रवण, त्याने चित्ताचे मळ तुटवणं दिव्य ज्ञान ठसावले. गोपींचा चित्त तवा झाला, त्रिविध ताप मळ बैसला. चित्त म्हणजे तवा झालं म्हणे, त्याच्यावर खूप मळ बसला होता, आपलं तेलकट तवा होतो तसा. तोच घासून घासून उद्धवाने आरसा केला आणि त्यात त्यांचं स्वरूप बिंबलं. त्यांचं स्वरूप त्यांना दिसायला लागलं. म्हणजे त्या स्वरूपात तो ईश्वर, तो निर्गुण परमात्मा त्यांना दिसायला लागला. मग त्यांना वाटलं की उद्धव परम पंचाक्षरी, पंचभूते झाकून सारी. आमचे पंचभूताचा देह आहे ना, आमच्यातली पंचभूत त्यांनी झाकून टाकले आणि आम्हाला स्वरूपावर त्यांनी साक्षात्कार प्रत्यक्ष ज्ञानाने अनुभवाने आत्मस्वरूपावर आणून सोडलं. हे गोपींनी स्वीकारलं. मग त्यांनी 4 महिने ठेवून घेतला. प्रत्येक गोपीच्या घरी उद्धव गेला आणि रोज उद्धवाकडनं ब्रह्मज्ञान श्रवण त्या करायच्या. अशा प्रकारे अत्यंत आनंदात 4 महिने राहून मग नंद यशोदेनी सगळ्यांनी त्या गोपींनी वस्त्रालंकार देऊन उद्धवाला बोळवला. आणि तो निघून गेल्यानंतर त्यांच्या मनातले हे सगळे भ्रम अस्थिरता नाहीशी होऊन ते म्हणतात की सगळे लोक अत्यंत आनंदाने राहायला लागले. त्यांच्यातली अस्थिरता निघून गेली गोकुळातल्या लोकांची. आणि उद्धव मथुरेला येऊन पोचला. त्याने कृष्णाला साष्टांग नमस्कार घातला. ते सगळे त्यांनी दिलेल्या भेटवस्तू त्यांनी कृष्णाला अर्पण केल्या. अशा प्रकारे गोपींना बोधून आणि खरं तर गोपींकडून ती मधुरा भक्ती काय आहे ते स्वतः शिकून, स्वतःचा जो काही थोडाफार अहंकार असेल की मी कृष्णाचा जवळचा भक्त आहे किंवा माझ्याकडे ज्ञानप्राप्ती आहे, जे थोडंसं जरी असेल तरी तो सगळा मळ त्याचाही निघून गेला गोपींच्या अंतरातला मळ काढताना. अशा प्रकारे श्रीधर कवी म्हणतात, असा हा सुरस 21वा अध्याय तुम्ही रात्रंदिवस विचारपूर्वक ऐका, त्यातली गोडी चाखा. आणि मग अध्यायाच्या शेवटी नेहमीप्रमाणे ते म्हणतात की इति श्री हरिविजय ग्रंथ संमत हरिवंश भागवत निजभक्त सदा परिसोत एकविशंती तमोध्याय गोडा. श्री कृष्णार्पणमस्तु. अध्याय 21 ओव्या 280. शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु. जय जय रघुवीर समर्थ.